नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी म्हणजेच विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी मार्च महिना हप्ता या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर तुमच्यासाठी छोटीशी सूचना आहे, ती म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च हप्ता कधी वाटप होणार, हा जो महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे, तर याच प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती। तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जो मार्च महिन्याचा हप्ता आहे, हा आता या ठिकाणी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर वाटप, पाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच कधी तर 19 तारखेला वाटप होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि याचं कारण म्हणजे काय आहे, तर सद्यस्थितीला आता मार्च हप्ता वितरणासंदर्भातली पहा प्रोसेस सुरू झालेली नाही। तुम्हाला माहीत आहे, बऱ्याच जणांनी सांगितलं होतं, तुम्ही इतर ठिकाणी पाहिलेले असेल की मार्चचा जो हप्ता आहे तो 5 ते 6 तारखेला अंदाजितपणे जमा होईल। त्यांनीही अंदाज व्यक्त केलेला होता, परंतु 5 ते 6 तारखेला हा हप्ता जमा होणार नाही असं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती दिलेली होती। आणि त्याचं कारण काय होतं, तर अर्थसंकल्प 2026-27चं जे बजेट मांडलं जात होतं, त्या बजेटमुळे, त्या संपूर्ण गोंधळामुळे, त्या प्रोसेसमुळे हप्ता वितरण होणार नसल्याची माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। 5 ते 6 तारखेला हप्ता वितरित होणार नाही, परंतु पहा 10 तारखेपासून हा हप्ता वितरित होईल अशी अपेक्षा होती, पण आता ही अपेक्षा भंग झालेली आहे आणि मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता मार्च महिन्याचा हप्ता लांबणीवर का पडत आहे, तर मार्च महिना सुरू आहे, तुम्हाला माहीत आहे मार्च महिन्यामध्ये इतर योजना असतील, वेगवेगळे विभाग असतील, या सर्व विभागांचं वर्षाचं जे संपूर्ण कॅल्क्युलेशन असतं ते केलं जातं। म्हणजेच काय, तर मार्च अखेरला सर्व सरकारी विभागाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात कामाचा बोजा असतो आणि मार्च एंडिंगची कामं सुरू असतात। वेगवेगळ्या योजनांची म्हणा, वेगवेगळ्या विभागांची म्हणा, मार्च एंडिंगची कामं सुरू असल्याने सद्यस्थितीला मार्च महिन्याच्या हप्त्याला वितरण होत असल्याची माहिती इथं मिळत आहे। तर होय, या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता लांबणीवर पडण्याची ही कारणं आता सध्या तरी स्पष्ट होत आहेत। मग अंदाजितपणे हा हप्ता कधी जमा होईल? आता लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल, आपल्याला या महिन्यात होळीला तर पैसे आलेले नाहीत, पहा बऱ्याच योजनांचे पैसे आलेत, पण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मात्र आलेले नाहीत। पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी शक्यता सांगण्यात येत आहे, पहा। पण आता मार्च एंडिंग असल्यामुळे हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ही शक्यता खरी होते की नाही, हप्ता नेमका जमा होतो की नाही। मार्च एंडिंग म्हणजेच 31 मार्चपर्यंत सरकारी स्तरावर हा कामाचा बोजा असणार आहे। मग याचा अर्थ 31 मार्चला पैसे जमा होतील का, 31 मार्च नंतर एप्रिलमध्ये पैसे जमा होतील का? तर आपण अपेक्षा करूया की मार्चच्या अगोदरच, म्हणजेच एप्रिलच्या अगोदरच मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तर पैसे आता आपल्याला आलेले नाहीत, परंतु तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये हे पैसे येतील, म्हणजेच 31 मार्चपूर्वी पैसे जमा होतील अशी आपण अपेक्षा करूया। सद्यस्थितीला माहिती मिळत आहे मार्च एंडिंगची कामं सुरू असल्यामुळे मार्चचा हप्ता वितरण होण्यास विलंब होत आहे। तर आता नेमका हप्ता कधी जमा होतो हे आपल्याला कळणार आहे पोर्टलवरती फिक्स तारीख आल्याच्या नंतर। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जमा होतो का, मार्च एंडिंगला जमा होतो, महिना अखेरला जमा होतं, हे सर्व स्पष्ट होणार आहे कधी, तर या ठिकाणी आपल्याला पोर्टलवरती मेसेज आल्याच्या नंतर ही माहिती पाहण्यास मिळणार आहे। जसा पोर्टलवर मेसेज पडेल तसा तात्काळ तो तुमच्यापर्यंत पोहोचविला जाईल। त्यासाठी सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा,